तर हे गाईज, आज मला ऑफिसला सुट्टी होती तर मी विचार केला तुम्हाला होम जिम दाखवतो माझी. आणि खूप घामाने भिजलोय. सॉरी, मी फॅन ऑफ केलाय. AC ऑन आहे तरी पण मी भिजलोय आणि खूप बाहेर टेम्परेचर आहे कारण की गरमीचं सीझन चालू आहे. आज डेट काय बाय द वे? आज डेट आहे 22 एप्रिल. तर समर्स चालू झालेत तर मी असा भिजणार आहे. सॉरी, काय करू नाही शकत त्याला. तर मी तुम्हाला पहिले सांगतो याची सुरुवात कशी झाली. मी 8th स्टँडर्डला होता आय थिंक, आणि 8th स्टँडर्डला माझ्याकडे वेट्स नव्हते आणि तेव्हा मला बॉडीवेट एक्सरसाइज करायचा पण कंटाळा यायचा एक्सेप्ट पुशअप्स. तर मी तेव्हा काय करायचो, बॅगमध्ये बुक्स टाकायचो खूप सारे आणि त्यांनी बायसेप कर्ल असे मारायचो किंवा मग असे लॅटरल रेस मारायचो. माझी मम्मी ते बघायची आणि बोलायची हा काय करतोय. मग शेवटी तिने माझ्यासाठी वेट्स आणले, PVCचे जे डंबल्स असतात ते तिने ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आणि मग मी तेव्हा माझा वर्कआउट चालू केला 8th स्टँडर्डमध्ये, 13 वर्षाचा असताना. सो गाईज, तेव्हा मी एवढं वर्कआउटला घेऊन कन्सिस्टंट नव्हतो. जेव्हा माझे 10वीचे बोर्ड झाले आफ्टर 10th मी कन्सिस्टंटली वर्कआउट करायला लागलो जेव्हा मी 15 वर्षाचा होतो. तर 15 वर्षात तर मी आता 21 वर्षाचा आहे. तर मी गेले 5-6 वर्ष वर्कआउट करतोय ऑन अँड ऑफ. ऑन अँड ऑफ होम वर्कआउट करण्याचा आणखी एक रिझन होता की त्या टाइमला मी खूप स्किनी होतो. माझी हाईट आता 5'11" आहे, ऑलमोस्ट हाफ इंच कमी आहे. मी 6 फीटला, तेव्हा मी 5'10" होतो आय गेस. आणि तेव्हा माझं वेट फक्त 50 किलो होतं, 50 kgs. तर मी खूप कांडी वाटायचो खरं मध्ये आणि मला त्या गोष्टी लाज वाटायची आणि माझी परिस्थिती पण नव्हती तेव्हा जिम लावायची कारण की तेव्हा लोकल जिम्स तर मला एवढं माहीत नव्हतं, पण जी जिम्स होत्या एरियामध्ये त्या खूप एक्सपेन्सिव्ह होत्या आणि म्हणून त्यावेळेला होम वर्कआउटनेच मी सुरुवात केली. तर लास्ट इयर मी जॉबला लागलो आणि माझी पहिलीच कंपनी नाईट शिफ्टची होती. तर मला नाईट शिफ्टमध्ये जिमला जाणं जमायचं नाही. तरी पण मी एकदा जोशमध्ये जिमची मेंबरशिप भरली, 3 महिन्याची मेंबरशिप भरली. मी 1 महिना हार्डली गेलो होती, त्यानंतर गेलो नाही. तरी पण मी परत एकदा जाऊन 3 महिन्याची मेंबरशिप भरली, परत मी गेलो नाही. मी ठरवलं की जिमला जाणं अवघड होतंय आणि ॲक्च्युली जिममध्ये गर्दी पण असायची, तर वर्कआउट 2-2 तास खेचला जायचा. मग मी विचार केला घरीच होम वर्कआउट परत स्टार्ट करतो, आपल्याकडे इक्विपमेंट पण आहेत, तर तो वर्कआउट 45 मिनिटमध्ये मी संपवू शकतो. म्हणून मी परत होम वर्कआउटची सुरुवात केली. तर आजकाल सगळ्यांचं शेड्यूल हेक्टिक आहे. जर कुणाला वाटत असेल की माझ्याकडे जिमला जायला वेळ नाही आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट एक बेसिक होम जिम बनवू शकता आणि घरी वर्कआउट चालू करू शकता आणि विदिन 45 मिनिट तुम्ही वर्कआउट करू शकता आणि हेल्दी राहू शकता. 3 to 4 times a week, दॅट्स इट. जास्त करायची गरज नाही. तर मी खूप पकवलं तुम्हाला. आता मी तुम्हाला माझी होम जिम दाखवतोय. तर ह्या रबरच्या प्लेट्स आहेत, ह्यांचा मी डंबल बनवला आहे. हा 15 kgचा डंबल आहे. हा खूप मोठा आहे साईजमध्ये. आणि इथे अजून एक मी 10 kgचा डंबल आहे. तर हे मी रबर प्लेट्स आत्ता मागवले आहेत. रबर प्लेट्सच्या आतमध्ये आहे की स्टीलची प्लेट असते आणि त्याला रबर कोटिंग असते. ह्याच्या आधी माझ्याकडे PVCच्या प्लेट्स होत्या, सिमेंटच्या. PVC म्हणजे सिमेंट, ज्यांना माहीत नसेल त्यांना. आणि त्या प्लेट्स खूप वाजायच्या आतून. आणि आता ते आहेत माझ्याकडे, ते मी वरती माळ्यावर टाकल्यात, ते मी गावी वापरीन. आणि इथे अजून प्लेट्स आहेत बाय द वे. ह्यांच्यासाठी मला रॉड घ्यायची अजून. तर हे झाले माझे डंबल्स. तर हे आहेत रेझिस्टन्स बँड. हे खूप हँडी पडतात. आता मी हे डंबल्स घेऊन तर कुठे ट्रॅव्हल नाही करू शकत, पण हे बँड्स जे आहेत हे तुम्ही कुठेही नेऊन ट्रॅव्हल करू शकता आणि वर्कआउट करू शकता. हे वेगवेगळे वेट्सचे येतात. हे लाईटर आहेत. हे असे म्हणजे वजन वाढत जातं त्यांचं. आणि ह्यांच्यासोबत ॲक्च्युली एक हँडल पण येतो. हे जर तुम्ही डायरेक्टली, आता मी जर हे हाताने असे मारायला गेलो ना, हे असे उचलाय गेलो, तर आता हे प्लास्टिकमध्ये कारण की मी वापरले नाही जास्त, तर मी हे डायरेक्टली उचलाय गेलो ना, तर माझ्या पाममध्ये ना इकडे पेन होईल. ह्याच्यासाठी एक हँडल येतो. तो हँडल मी मागवला आहे, तो अजून आला नाही आहे, तर तो मी फोटो दाखवीन त्याचा. आणि एक डोर हँडल पण येतो. म्हणजे आता हा डोर आहे समजा, इथे तुम्ही जर तो लावला ना डोर हँडल, तर तुम्ही डोरला अटॅच करून हे बँड्स वर्कआउट करू शकता. म्हणजे काय, चेस्टचे फ्लाय झाले किंवा काही वर्कआउट करू शकता. वेट ट्रेनिंगसोबत हार्ट हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. कार्डिओ करणं गरजेचं आहे. मी स्किपिंग रोप वापरतो. मी बर्पीज पण मारतो घरी, पण स्किपिंग रोपची मला खूप वेळ लागलेली एका टायमाला. ही माझी आय गेस 3rd की 4th स्किपिंग रोप आहे. मी ह्याच्या आधी खूप तोडल्या आहेत स्किपिंग रोप. हा ॲब रोलर आहे. हा मी मागवलेला. हा मी एका टायमाला करायचो आणि तेव्हा माझे ॲब्स खूप तगडे होते. आत्ता मी हे करत नाही. आता मला हे जमणार पण नाही, माझं वेट एवढं वाढलं आहे. एक ब्ल्यूटूथ स्पीकर तुम्ही ठेवा. आता हे माझ्या मम्मीने याच्यावरती वुलनचं बनवलं आहे. एक ब्ल्यूटूथ स्पीकर ठेवा किंवा तुम्ही इयरबड्स वापरत असाल, चांगले इयरबड्स ठेवा. वर्कआउट करताना एनर्जी देतात. तर हे आहेत पुशअप स्टँड बोलतात, काय बोलतात त्याला, पुशअप बार बोलतात त्याला आय गेस. हे पुशअप बार आहेत, ह्याच्यावरती तुम्ही पुशअप मारता. हे ॲक्च्युली मी नव्हते मागवले, हे माझ्या मम्मीने, हे रस्टेड पण झाले बघा. हे माझ्या मम्मीने आणलेले मला एक टाईमला. हे मी का नाही वापरत माहिती आहे, ह्याने मला इथे व्रिस्ट पेन व्हायला लागलं इकडे, आणि प्लस हे सटकतात लादीवळणा. तर मी हे कधीच वापरत नाही. हे आल्यापासून पडले. तसे स्वस्त होते, 200 रुपयालाच मी तेव्हा घेतलेले, मम्मीने म्हणजे माझ्या.
हे मी जास्त वापरत नाही, हे नका घेऊ, हे वेस्ट ऑफ मनी आहे. तर हा जो तुम्हाला बेल्ट दिसत असेल हा डेडलिफ्टचा बेल्ट नाही, ह्याला तुम्ही साखळी लागले बघू शकता. हा पुलअप बेल्ट आहे ॲक्च्युली. मी एका टायमाला खूप पुलअप मारायचो, पुलअप इझी झालेलं माझ्यासाठी, तर मी त्याला वेट्स अटॅच करून वेटेड पुलअप मारायचो, त्याचा हा बेल्ट आहे. आणि डेडलिफ्टचा पण माझ्याकडे बेल्ट आहे, हा नेव्हियाचा, हा पण खूप चांगला बेल्ट आहे. हा पण मी जिमला वापरायचो. हे दोन्ही गोष्टी होम जिमसाठी नाही आहेत, हे मी जिममध्ये वापरायचो, जस्ट तुम्हाला दाखवायला मी काढलं. तर इकडे अजून काही गोष्टी आहेत. ही माझी जिम बॅग आहे नेव्हियाची. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याला फोम रोलर बोलतात गाईस. हा फोम रोलर तुम्ही स्ट्रेचिंग म्हणजे आपलं बॉडीमध्ये तुमचे जे मसल आहेत ना ते एका टाईमनंतर स्टिफ होतात, तर ह्यावरती रोल करायचं आणि तुमचे मसल खूप रिलॅक्स होतात. हे खूप महत्त्वाचा आयटम आहे. मी याला खूप वापरतो गाईस, खरं हे रिलीफ आणतं माझ्यासाठी खूप. आणि मला वर्कआउटचे सामान काढताना ना मला अजून एक गोष्ट भेटली. हा माझा कराटेचा पॅड आहे. हा आत्ताचा ना लहानपणी फाटला, मी लहानपणी कराटे खेळायला जायचो, त्याचा पॅड आहे किक मारायचा. तर माझ्याकडे ह्याचा ID पण आहे गेस, तो खूप क्यूट, त्याच्यावरती माझा फोटो आहे. मला भेटला तर मी दाखवीन या व्हिडिओमध्ये. तुम्ही बेंच पण घेऊ शकता होम जिमसाठी. माझ्या इथे स्पेसचा इश्यू आहे, इथे मी बेंच नाही ठेवू शकत कारण की ते झोपायचं पण असतं, तर म्हणून मी बेंच नाही घेतला आहे. पुलअप बार पण तुम्ही लावू शकता तुमची भिंत स्ट्रॉंग असेल तर. माझी भिंत एवढी काही स्ट्रॉंग नाही आहे. आणि अजून काय माझ्या जिममध्ये, तर बाकी ह्यांना आणि कोण आहे काय तर तुम्हाला एवढ्या गोष्टींची गरज आहे का? मुळीच नाही. तुम्ही बेसिक डंबल्स आणि रेझिस्टन्स बँडपासून चालू करू शकता. जर तुमच्याकडे स्पेस आहे तर पुलअप बार आणि एक बेंच लावून घ्या आणि त्याने तुमचं काम होईल. आणि हळूहळू घ्या ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी पण मी जेवढ्या घेतल्या आहेत ना, हे एका सिटिंगमध्ये नाही घेतल्या आहेत. हे मी 4-5 वर्ष वर्कआउट करतोय, त्यामुळे माझ्याकडे एवढ्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या मी वापरतो. असं नाही ह्यामधलं काही खूप कमी गोष्टी असतील, लाईक तो पुशअपचा जो बार आहे तो मी वापरत नाही. खूप कमी गोष्टी पडल्या आहेत, पण मोस्ट गोष्टी मी खूप वापरतो. तर तुम्ही हळूहळू गोष्टी घ्या. 5, 10 आणि 15च्या डंबलच्या वरती तुम्हाला गरज नाही होम जिममध्ये डंबलची. आणि चांगल्या क्वालिटीचे डंबल्स वगैरे घ्या, तर ते तुम्हाला लाईफ लाँग इन्व्हेस्टमेंट समजा त्याला, ते लाईफ लाँग लास्ट करतात. तर मी तुम्हाला प्रॉडक्टची लिंक पण देईन चांगल्या. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आत्तासाठी एवढंच. बाय बाय गाईस.